15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण अजून पण आम्हाला या गावात जायचं म्हटलं अवस्था बिकट आहे देशाची. सगळे देश स्वातंत्र्यावर भाषण करतील, पण देशाची आजची अवस्था काय आहे? भोगावती नदीवर पूल आहे. आज आमची मुलं शाळेला पड्याला घालवायला जायला यायला भरपूर आम्हाला अडचण पडते. तर ह्या पुलाचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. जर ह्या पुलाचं काम लवकर नाही झालं, आता आमचे मित्र म्हणलेत की तालुका पंचायतचं इलेक्शन राहू द्या, आम्ही गाडी एक सुद्धा गावात येऊ देणार नाही. आणि ह्याच्यावर आमची तुम्ही लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. आणि पूल मोठा झाला पाहिजे. दळणवळणच बंद पडतं की आमच्या गावात टोटल. तिकडे गेलं तर नदीला वड्याला पाणी आहे, तिकडून तिकडे गेलं तर नदीला पाणी आहे. परिस्थिती लय नाजूक आहे. साधारण पेशंट असू द्या, लेकरं शाळेला असू द्या, काय थोड्या कामासाठी काही ना काही तर उपयोग जावं लागतं. किती लागणारी औषधं पाणी आणायची करायची सगळंच बंद केलं, ठप्पच. हे विद्यार्थी असतील किंवा मी असेल, आम्ही 15 ऑगस्ट साजरा करायला शाळेवर जायचं कसं, ध्वजारोहण करायचा कसा? म्हणजे स्वातंत्र्य देशाला मिळालंय, पण भारतातल्या स्वातंत्र्यातल्या गावांची अवस्था काय आहे? मूळ प्रश्न आमचा, मूलभूत मागणी आमची पुलाची उंची वाढवावी. काय मागून मागितलंय? सोनं मागितलंय, चांदी मागितली, पैसा मागितला सरकारकडे. आमची मागणी काय? या पुलाची गेल्या कित्येक वर्षापासून उंची कमी आहे, उंची वाढवावी. शाळेत जाता येत नाही विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना बाहेर जाता येत नाही, नोकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, जर कुणाच्या घरामध्ये काय झालं दुर्दैवाने तर हॉस्पिटलला घेऊन जायचं म्हणजे परिस्थिती अवघड आहे. योजना मांडायच्या कशा, बोलायची कसं?